राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नाही। विधान परिषदेच्या रणांगणात महाविकास आघाडीचा टायटॅनिक फुटणार का? उबाटाच्या एका निर्णयाने काँग्रेस का संतापली? पाहूया सत्तेच्या सारीपाटातील हा सर्वात मोठा ट्विस्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी रणसंग्राम रंगणार आहे। पण निवडणुकी आधीच महाविकास आघाडीच्या गोटातून फूटची बातमी समोर येते। निमित्त ठरलंय ते म्हणजे अंबादास दानवेंची उमेदवारी। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस किंवा शरद पवार गटाला विश्वासात न घेता परस्पर दानवेंचे नाव जाहीर केलं आणि ठिणगी पडली। काँग्रेसची भूमिका स्पष्ट होती, उद्धव ठाकरे स्वतः मैदानात असतील तरच पाठिंबा। मात्र आता उभाटाने एकला चलोरेची भूमिका घेतल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी खलबत केली। काँग्रेसने चक्क स्वतःचा उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे। या शर्यतीत सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं। थोरातांसारखा मोठा चेहरा मैदानात उतरवून काँग्रेस उभाटाला आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत आहे। सोबतच सचिन सावंत आणि नसीम खान यांच्या नावाचीही चर्चा आहे। त्यामुळे मवियात फ्रेंडली फाईट होणार की कायमची दरी निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित झालाय। दुसरीकडे शरद पवार गटाने मात्र समंजस भूमिका घेत उभाटाला पाठिंबा जाहीर केलाय। राज्यसभेच्या उपकाराची परतफेड म्हणून शशिकांत शिंदे यांनी दानवेंना साथ देण्याचं ठरवलंय। मात्र काँग्रेस आणि उभाटातील हा वाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरही परिणाम करू शकतो। उभाटाचा अति आत्मविश्वास आणि काँग्रेसची अस्तित्व टिकवण्याची लढाई यामुळे महाविकास आघाडीत समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून येतोय। हे या घटनेवरून दिसून येते। त्यामुळे 12 मे रोजीच्या निवडणुकीत होणारं मतदानच ठरवेल की मवियाची वज्रमुठ अजून शाबूत आहे की तिला तडे गेलेत। विधान परिषदेची ही लढाई आता केवळ 10 जागांची राहिलेली नाही, तर ती महाविकास आघाडीच्या भविष्याची चाचणी आहे। राजकीय घडामोडींचे हे वावटळ पुढे काय वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।